31 दिसंबर ये बनने जा रहा है। अभी तो एज ए सिटीज़न भी आपको पता होगा कि इसके अंदर का पूरा रेती को खाली किया जाता है, बट नहीं, रेती को रख के ये लेबर काम करना शुरू कर चुके हैं। इसमें कोई इंजीनियर वगैरह कोई नहीं, उन्होंने तो देखा भी नहीं है, सिर्फ शायद सलिया का वक्त देखा है। बीच में कोई सलिया है ही नहीं, सिर्फ साइड से भरना है। यहाँ कोई लकड़ी भी नहीं है कि एक वॉल बने, कोई सिस्टम तरीके से तो नहीं बन रहा है। पूरे इसके नीचे का सैंड धुल के चले गए। ये हमारे यहाँ का कंस्ट्रक्शन, कोई प्लानिंग नहीं, कोई टाइड की स्टडी नहीं, कोई वेव्स की स्टडी नहीं। इसका इरोजन लेवल देखिए। मुंबईतील मड सिल्वर बीच परिसरात समुद्र किनाऱ्यालगत तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांनी पाठवलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून या रस्त्याच्या दर्जाबाबत धक्कादायक वास्तव समोर आलंय। रस्त्याखालील मोठ्या प्रमाणातील माती वाळू वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी कॉन्क्रीट स्लॅब अक्षरशः हवेत लोंबकळताना दिसत आहेत। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की समुद्राच्या लाटांमुळे रस्त्याखालचा जो पाया आहे तो खचला असून संपूर्ण संरचना धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे। काही ठिकाणी संरक्षणासाठी टाकण्यात आलेले दगड उघडे पडले, तर अनेक भागात रस्त्याच्या कडेला तडे गेलेले आणि खचण्याची चिन्ह दिसून येत आहेत। यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्थानिकांच्या मते समुद्र किनाऱ्यालगत इतक्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधीतून काम करण्यात आलं असताना आवश्यक तांत्रिक निकषांचं पालन झालं का याची चौकशी होणं गरजेचं आहे। भरती ओहोटीचा परिणाम, किनारी धूप रोखण्यासाठी आवश्यक संरक्षण व्यवस्था, दर्जेदार साहित्याचा वापर आणि कामाची गुणवत्ता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या घटनेनंतर मड परिसरात या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा रंगू लागली। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर काम योग्य दर्जाचं झालं असतं तर इतक्या कमी कालावधीत रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली नसती। त्यामुळे या कामाशी संबंधित ठेकेदार, अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरते। नागरिकांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही केली आहे। तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात अशा निकृष्ट कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो असा इशाराही स्थानिकांनी दिलाय। सध्या मड सिल्वर बीचवरील या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला का, कामाचा दर्जा निकृष्ट होता का आणि यासाठी जबाबदार कोण या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं चौकशी सुरू करावी अशी मागणी होत आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई।